एक नंबर बचाएंगे। दूसरे के प्यार में गिरने से तुझे बचा रहा हूँ, सब मुझे अच्छी बातें बता रहा हूँ तेरे लिए, मम्मी डैडी को मैं घर पे मना। हे सगळं बघितल्यावर मनात एकदा तरी विचार आलाच असेल ना की 2019ला जर हे सगळं मी केलं असतं तर माझे पण आज मिलियन फॉलोअर असते, एखादं कपड्याचं दुकान असतं, त्याच्या 4-5 शाखा असत्या, मेकअप आर्टिस्ट बनायचा कोर्स विकला असता, पैसाही पैसा होता, यांच्यासारखी लाईफस्टाईल जगलो असतो। फक्त 2019 मध्ये टिकटॉकवर असं नाचायला पाहिजे होतं। पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्याच आठवड्यात UPSCचा रिझल्ट लागलाय आणि ज्या पोरानं टॉप केलाय त्यानं 2017 पासून त्याचं प्रिपरेशन चालू ठेवलेलं। 2017 पासून प्रिपरेशन करतय, आज जाऊन त्यानं IPS ची पोस्ट काढली। आता आपल्याला रिग्रेट पण नाही होणार, आता आपल्याला इसाळ पण नाही येणार। 2017 राहू द्या व 2019 पासून जरी तुम्ही सुरुवात केली असती तर IAS IPS जाऊ द्या, कमीत कमी तलाट्याची तरी पोस्ट निघली असती। आता जास्त मनावर घेऊ नका, हे सगळं मी तुम्हाला नाही सांगत, मी हे स्वतःलाच म्हणून घेत होतो। काय माणसांना आगीतनं उठून फपुट्यात जायची, पळत्याच्या पाठीमागं पळायची सवय असती, हो तो माणूस मीच आहे। आता ती मराठीमध्ये म्हण नाही का, आल्या भोगाशी असावे सादर। काय नाही मित्रांनो, टिकटॉकर्स बघितले की लोकांना एकच प्रश्न पडतो, काय होते आणि काय झाले। आणि आज आपण तेच बघणार आहे की नक्की काय होते आणि काय झाले। काय ना मित्रांनो, फक्त असंच चालत यायचं होतं, असाच एक झटका द्यायचा होता। तुम्हाला पण आज एखाद्या शॉपच्या ओपनिंगला बोलवलंच असतं। आई लव यू, मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ। मेरी फ्रेंड पीछे आ रही है, वो मुझसे भी अच्छी दिखती है। कोई भी तो नहीं है वहाँ। अगर तुम मुझसे सच्चा प्यार करते तो पीछे नहीं देखते। नॉस्टॅल्जिया हिट झाला एकदम जोरात। काय ते स्लो मोशनचे दिवस होते जेव्हा निम्मा दिवस स्लो मोशन मध्ये जायचा आणि निम्मा दिवस यांचे डायलॉग ऐकण्यात जायचा, सॉरी हे ह्यांचं क्रिंज बघण्यात जायचा। नाही, मला काय म्हणायचं, एखाद्याचं लॉजिक जरी गुडघ्यात असलं तरी ते ह्याच्यापेक्षा पण चांगलंच असतं। स्वतःच बघायला लावायचं की मागणं माझी फ्रेंड आली, तिला बघ, आणि बघितलं की म्हणायचं तू जर माझ्यावर खरं प्रेम करत असता तर मागं बघितलं नसतं। शरम नाही आई, ह्यांच्या ह्या असल्या व्हिडिओ बघून माझ्या चेहऱ्यावरची स्माइल गेली आणि तुम्ही म्हणता की तू एक्सप्रेशन का देत नाही। व्हिडिओ लय जुना आहे पण आज बोलतोस मी। हिंदवी ताई, तुला रडताना बघून मला सलमान खानची आठवण येते, तो पण रडताना असाच खूप वाईट दिसतो। नाही, मला एवढंच म्हणायचं होतं, हसत जा। सात करोड किमतीचा परफॉर्मन्स आहे मित्रांनो। कोणत्या तोंडानं म्हणू की 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग का, ह्याला कोण 2 रुपये पण द्यायचं नाही। ह्या व्हिडिओमध्ये काय झालंय तुम्हाला नाही कळणार, त्यासाठी माझ्यासारखा एकदम शार्प माइंडेड माणूस पाहिजे। या व्हिडिओमध्ये ही पोरगी गाडीला टिकून उभी आणि एक पोरगा तिला रिंग देतो आणि त्या पोराची टेस्ट घेण्यासाठी ती लंगडत चालायची ऍक्टिंग करते आणि ती लंगडी आहे बघून तो पोरगा तिथनं कल्टी मारतो। मोरल ऑफ द स्टोरी, मलाच लाज वाटते तुम्हाला सांगायला की मी ह्या व्हिडिओमध्ये मोरल शोधत होतो। ऐक ना, फसवून प्रेम कर पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर पण प्रेम करून विचार करू नकोस। आणि ऐक, हृदय तोडून प्रेम कर पण प्रेम करून हृदय तोडून नकोस। पोट भरून जेवण कर पण जेवण करून पोट भरू नको। लॉजिक लावून व्हिडिओ बघ पण व्हिडिओ बघून लॉजिक लावू नको। क्रिंज कंटेंट साठी फॉलो कर पण फॉलो करून क्रिंज कंटेंट बघू नको। हे कर पण ते करू नको, ते कर पण हे करू नको। हे सगळं तर चालतच राहणार, पण तुम्ही काय करताय? इंडियन प्रीमियर लीग फुल स्विंग मध्ये, आणि मी तुम्हाला सांगतोय मोस्ट बेट आता मोस्ट इनक्रेडिबल ऑड्स ऑफर करतोय। तुम्हाला खेळायला आवडत असेल किंवा नसेल काय विषय नाही, पण मॅच बघायला, प्रिडिक्शन करायला आणि इमोशनचा रश फील करायला एक वेगळीच मजा आहे। आणि या सगळ्यात मोठं काहीतरी जिंकण्याचा चान्स पण आहे बरं का। मोस्ट बेट कंपनीत इंटिग्रिटी आहे आणि ते इंटरनॅशनल लायसन्स पण होल्ड करतात, त्यामुळे फेअर प्लेची गॅरंटी आहेच। हे तुम्हाला बेस्ट पॉसिबल एक्सपिरियन्स देतात, त्यामुळे बिग विनिंगचे चान्सेस पण वाढतात। ही एक संधी आणि तुम्ही सोडली नाही पाहिजे। तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, द की टू सक्सेस लाइज इन स्टिकिंग टू युअर स्ट्रॅटेजी। पहिल्या वेळी नशिबानं साथ नाही दिली तरी गिव्ह अप नाही करायचं, ट्राय करत राहायचं, कारण ज्यासाठी तुम्ही हे सगळं करता हे कधीतरी शेवटी तुम्हाला मिळेलच। साइन अप करा, पहिल्या डिपॉझिटवर वेलकम बोनस मिळेल विथ
फ्री स्पिन. याची रजिस्ट्रेशन प्रोसेस पण इजी आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप थ्रू पण करू शकता. जीपे, फोन पे, पेटीएम आणि बिटकॉइन थ्रू पण तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि 15 ते 20 मिनिटात तुमच्या विनिंग्सचा विड्रॉल पण होईल. सीझनल आणि वीकली बोनस, 24 तास कस्टमर सपोर्ट, मोस्ट बेट मध्ये हे सगळं आहे जे तुम्हाला एकदम चांगला एक्सपिरियन्स देईल. लिंक पिन कमेंट मध्ये दिली, लगेच साइन अप करा आणि आपला प्रोमो कोड यूज करा बोनस अनलॉक करण्यासाठी. इथपासून जेवढं प्रेम मिळवता येईल ना तेवढं मिळवा. नाही इथं कसं बसायचं, कोण मावतं एवढ्याच्या जागेत. नाही तिथं बसलं तरी प्रेम कसं मिळणार आहे. बरगड्या मोडतेले की नाही, बारक्या पोराला बी कळतंय की ती का बसायची जागा आहे. पण मस्तकाच्या पुस्तकात गेलात ना तर त्यांचं पान फाडलं. मी तर 2 मिनिटं घाबरलोच होतो माहितीये का. पण जाऊ द्या, असू द्या, काय आपली साहित्य घ्यायची सांभाळून. त्यावेळेस कुठं दिला फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री माहिती असेल. इथपासून जेवढं प्रेम मिळवता येईल ना तेवढं मिळवा. पण मस्तकाच्या पुस्तकात गेलात ना तर त्यांचं पान फाडलं. पण फाटलेले पानं पुन्हा कशी चिकटवायची हे आम्हाला चांगलं माहितीये. हाय, एक्चुअली मैं आपको कब से नोटिस कर रहा था. आप बहुत क्यूट हो. क्या आप मेरी गर्लफ्रेंड बनोगी? ये तो वही बात हो गई, अकेला बोलूंगा तो विवाद हो जाएगा. दीदी एका वेगळ्याच डायमेन्शन मध्ये राहून आली. हे सगळं बघायला 1-2 मिलियन लोकांनी फॉलो केलं तर मला तर अजून विश्वास बसना. पुन्हा एकदा माझ्यासारख्या शार्प माइंडेड माणसाची गरज आहे तर एक्सप्लेन करायला की स्टोरी मध्ये नक्की काय चाललंय. नाही मी आज पण विचार करतोय की ह्या पोराचं नाव नोबिता का आहे. तर असू द्या, हा नोबिता त्याला अख्खा रस्ता मोकळा पडला तरी त्या पोराला घासायला जातो आणि तरपाडतो आणि ही त्याची मैत्रीण बहीण जी असेल ती मांडलेली बिनलेली काय असेल ती ह्या तरपाडणाऱ्याला पकडायचं सोडून त्या पोराला मारायला जाते, त्या पोराचा बदला घ्यायला जाते. वाह क्या मारा है, एक्टिंग के बादशाह थे आप. ये तो एकदम टू गुड हो गया. ऑस्कर पर्यंत माझी सेटिंग नाही काय करता. नाही तर मी म्हणलं असतं की आपण ऑस्करचं तुमच्यासाठी नियोजन लाव. पण आता बघा मी माझ्या दृष्टीने चांगला प्रयत्न करतोय. आपण तुम्हाला एक काम करू, नारळ आणि शाल देऊन तुमचा सगळ्यांचा सत्कार करून घेऊ. ऐके आईची लाडकी पप्पाची परी असल तू तुझ्या घरी. जेव्हा तू 12वी पास झाली तेव्हा तुझ्या बाप्पानी डिओ घेऊन दिली आणि आम्ही नापास झालो तेव्हा आमच्या बाप्पानी 30 लाखाची ट्रक घेऊन दिली. ब्रँड इज ब्रँड, भरवाळू कर खाली. आईची लाडकीन पप्पाची परी अशीच काय अशी. बघा नाद लय खराब आहे लिपसिंगचा. लिपसिंग साठी काय बी करतील ह्यांना काय कळत नाही. पोराच्या आवाजातला पुरीच्या आवाजातला डिफरन्स कळत नव्हता, जेंडर मधला डिफरन्स कळत नव्हता आणि तुम्ही म्हणताय की 2019 मध्ये हे सगळं तुम्ही करायला पाहिजे होतं. मग तुम्ही पण श्रीमंत असता, फेमस असता, तुमची कपड्याची दुकान असते. अरे काय का हे सगळं. आणि विषय तर वेगळाच आहे, दीदी पण पप्पाची परीच आहे, परा तर नाही. दिसलं वाटतं मी ह्यांना. आधीच सांगतोय कोणी ओव्हर ऍक्टिंग बोलणार नाही. हे असलं सगळं करूनच टिकटॉक बंद झालं आणि आता हे कोणीतरी इंस्टाग्रामवर पण अपलोड करायला सुरुवात केली. तुम्हाला इंस्टाग्राम पण बंद पाडायचंय का? वर्ष 5वे लोक अजून पण हाच प्रश्न विचारतायत की कशा होत्या पुरी आणि आता कशा झाल्या. पुरी तशाच आहेत त्या, फक्त टेक्नॉलॉजी मध्ये सुधारणा झाली. त्याच्यामुळे सारखं विचारायचं बंद करा, कशी होतीन कशी झाली, कशी होतीन कशी झाली. अरे याड्याची जत्रा. कुत्री पण आजकाल लय चाटाळ झालती. हाड म्हणलं तरी पिचा सोडत नाही ती. पण त्या पोराचा प्रश्न जेन्युइन होता बरं का, काय पण म्हणा. तुला जर तो आवडतच नाही तर तू त्याला कशाला बघतीस. देख 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 कैसा खुश हो रहा साले. ज्यांनी स्वार्थी प्रेम करतात अशा व्यक्तींना जपा, कारण अशी लोक शोधून पण सापडत नाही. शोधून पण सापडत नाही. मग ही अशी लोक आहेत ती कुठं तरी असतील ना. आपल्याला कसं कळणार कोण निस्वार्थी प्रेम करतंय आणि कोण स्वार्थी प्रेम करतंय. नाही कॅल्क्युलेशन करून बघितलं, 16व्या वर्षी ही लोक असलं नॉलेज देत होते. मला तर विशेष वाटतंय बाबा, अजून पण एवढं डोकं डेव्हलप झालं नाही आमचं. काय इज्जतीचा फालुदा करता ह्यांच्या कशाला यांच्या जुन्या व्हिडिओ काढून रील्सला पोस्ट करायला लागलाय. मी आजपर्यंत ह्या दीदीला कधी छपरी बोललो नाही, कारण मला माहितीच नव्हतं ह्यांच्या या छपरी व्हिडिओ बद्दल. आणि माझी तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही ह्यांना प्लीज छपरी विपरी काय असं म्हणत जाऊ नका. ह्यांची मार्केटमध्ये चांगली इमेज आहे, युवा उद्योजक म्हणून ह्यांना लोक वाळखतील आता. त्यामुळे मी ह्यांना आज पण कधी छपरी म्हणणार नाही, इथून पुढे पण मी कधी त्यांना छपरी म्हणणार नाही. तुम्ही पण त्यांना कधी छपरी म्हणायचं नाही.
कोरोना मधला शाहरुख खान. नाही, पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय की 2019 मध्ये हे क्रिंज तुम्हाला करायचं होतं. तुम हमारे हो, बस हमारे, अब इसे मोहब्बत समझो या कब्जा, डाली जो तुम पे किसी ने नजर तो दुनिया हिला देंगे. पाया खालने एखादी मुंगी गेली तर मुंगी मारायची नाही, काय तर म्हणे दुनिया हिला देंगे. बघा, पब्लिकनं मला ह्या सगळ्या रील्स पाठवल्या, तर कुठनं काढल्या आणि कशा पाठवल्या मला माहित नाही, पण पाठवल्या. भावा प्लीज ह्याच्यावर रिॲक्ट कर ना. त्यामुळे आपल्याला काय घेणं देणं नाही की कोण कसं होतं आणि कोण कसं झालंय. तुम्हाला पण रील्स पाठवायचे असल्याने तुम्हाला वाटत असलं की मी त्याच्यावर रिॲक्ट करावं, तर खाली इंस्टाग्रामची आयडी मेन्शन केली, तिकडे जाऊन तुम्ही रील्स पाठवू शकता. फॉलो करा असं नाही म्हणलं मी, पण बघा तुमच्या ह्यानं विचार करून. बाकी सगळी गाणी वाजणार मित्रमंडळ आपलं आभार आहे. तर हा एक रिॲक्शन व्हिडिओ होता, रोस्ट व्हिडिओ नव्हता. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नो हेट ओनली पीस लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काही तुझ्या रूपाची शोभा.